आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय ते जाणून घेण्याची इच्छा आपल्या सगळ्यांची असते, उत्सुकता असते। त्यासाठी आपण पेपर वाचत असतो, पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कधी कधी ते शक्य होत नाही आणि त्यामुळेच लोकशाही मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलेला आहे पेपरच्या बातम्या। तर आज पेपरच्या बातम्या नेमक्या काय आहेत आणि जे आघाडीचे वर्तमानपत्र आहे त्यांच्या हेडलाईन नेमक्या काय आहेत ते आपण बघणार आहोत। सगळ्यात आधी लोकसत्ताची हेडलाईन बघूयात। मवियाचं ठरलं, युतीमध्ये संभ्रम, सत्ताधारी पक्षांमध्ये अद्याप 5 जागांचा तिढा, अशी ही लोकसत्ताची हेडलाईन आहे। महाविकास आघाडीतील 3 घटक पक्षांची जागा वाटप अखेर मंगळवारी जाहीर झाले। त्यानुसार शिवसेना 21 म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 21, काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 10 जागा लढणार आहे। मात्र सत्ताधारी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या महायुतीमध्ये जागा वाटपावर अद्यापही संभ्रम आहे। ठाणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, वायव्य मुंबई अशा किमान 5 जागांवर तिढा कायम आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरून महिनाभर पेच निर्माण झाला होता। आघाडीचे जागा वाटप राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलंय। मात्र मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताणून धरल्यानं युतीच्या जागा वाटपावर एकमत झालेलं नाहीये, अशी ही बातमी आहे लोकसत्ताची। तर लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर असताना एकीकडे महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर झालं आहे, तर दुसरीकडे युतीमध्ये मात्र अजूनही संभ्रम दिसून येतोय। यानंतर महाराष्ट्र टाइम्सची हेडलाईन नेमकी काय आहे तीही आपण बघणार आहोत। मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा, महायुतीमधील सहभागाबाबत राज ठाकरेंची घोषणा, अशी ही हेडलाईन आहे। भारताला आज खंबीर नेतृत्वाची गरज आहे। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश पुढे जाण्यासाठी राज्यातील महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मंगळवारी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात केली। या पाठिंब्याच्या बदल्यामध्ये आपल्याला राज्यसभा किंवा विधान परिषद असं काहीही नको, असं त्यांनी स्पष्ट केलं। लोकसभा निवडणूक लढण्याबाबत भाष्य करण्याचं टाळताना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला। तर काल मनसेचा गुढीपाडवा मेळावा झाला होता आणि यामध्ये त्यांनी आपली भूमिका जाहीर केली। आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं सांगितलेलं होतं, पण यावेळेला त्यांनी लोकसभेविषयी काहीही भाष्य केलं नाही आणि थेट आपल्या कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागा अशा सूचना दिल्या आणि त्याविषयीचीच महाराष्ट्र टाइम्सची ही बातमी आहे। यानंतर सामनाची हेडलाईन नेमकी काय आहे तीही आपण बघणार आहोत। सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनाची हेडलाईन आहे, महाविकास आघाडीचा गुढीपाडवा गोड झाला। महाविकास आघाडीचा गुढीपाडवा गोड झाला। लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीच्या जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करण्यात आला। त्यानुसार शिवसेना सर्वाधिक 21 जागा, काँग्रेस 17 तर राष्ट्रवादी काँग्रेस 10 जागा लढणार आहे। कोणत्या जागांवर कोणता घटक पक्ष निवडणुकीमध्ये आपला उमेदवार उतरवेल याचीही माहिती यावेळी देण्यात आली आहे। मुंबईतील 6 पैकी 4 जागा शिवसेना तर 2 जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्यात आणि मुंबईतील शिवसेनेच्या शिवालय या राज्य संपर्क कार्यालयामध्ये ही संयुक्त पत्रकार परिषद गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आली होती। या पत्रकार परिषदेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या प्रमुख नेत्यांसह शेकापचे जयंत पाटील, समाजवादी पार्टीचे रईस शेख, आम आदमी पार्टीचे धनंजय शिंदे हे घटक पक्षांचे नेते उपस्थित होते। तर काल संयुक्त पत्रकार परिषद झाली होती मवियाची आणि त्याविषयीचा ब्यौरा सामनाच्या या बातमीमधून देण्यात आला आहे। यानंतर आघाडीचं वर्तमानपत्र असलेल्या गुजरात समाचारची हेडलाईन नेमकी काय आहे तीही आपण बघणार आहोत। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धक्का, याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली, अशी ही हेडलाईन आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयानं मंगळवारी फेटाळून लावलेली आहे। त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय। या याचिकेवरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत। कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी ईडीनं अटक केली होती। यानंतर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयानं त्यांची कोठडीमध्ये रवानगी केली होती। ईडीनं केलेल्या कारवाईविरोधात अरविंद केजरीवाल यांच्या वतीनं दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती आणि या याचिकेवर सुनावणी पार पडली। यावेळी न्यायालयानं ईडीनं केलेली अटक ही वैध आहे। ईडीनं समोर आणलेले पुरावे पाहता अरविंद केजरीवाल हे या प्रकरणामध्ये सहभागी असल्याचं दिसतंय, असं निरीक्षण नोंदवलेलं आहे आणि त्यानंतर आता आम आदमी पक्षानं सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे।
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमकं काय होणार ते बघावं लागेल आणि याच प्रकरणाविषयीची ही बातमी आहे गुजरात समाचारची। दरम्यान टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन नेमकी काय आहे तीही आपण बघणार आहोत। मतदारांना उमेदवाराच्या प्रत्येक मालमत्तेबद्दल जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं काल निर्वाळा दिला होता आणि तीच आहे टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन। मतदाराला उमेदवाराच्या प्रत्येक मालमत्तेबद्दल जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार नाही आणि उमेदवारांशी संबंधित नसलेल्या बाबींच्या गोपनीयतेचा अधिकार आहे असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे। तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार उमेदवारांना त्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या प्रत्येक जंगम मालमत्तेचा खुलासा करण्याची गरज नाही जोपर्यंत ते महत्त्वपूर्ण मूल्याचे नसतील किंवा विलासी जीवनशैली प्रतिबिंबित करत नाहीत। या निर्णयासह सर्वोच्च न्यायालयानं अरुणाचल प्रदेशचे तेजू विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार कारिखो क्री यांना दिलासा दिलेला आहे आणि एक महत्त्वपूर्ण निर्वाळा काल न्यायालयानं दिलेला होता त्याविषयीची ही बातमी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।